तर हाय मित्रांनो, आणि बरेच दिवस माझे व्लॉग नव्हते आणि आता तुम्हाला माझे व्लॉग एक एक दिसतील. आणि आज मी आलो शिवाजी पार्कात, तर तुम्हाला दाखवतो शिवाजी पार्क, बघून घ्या एकदा. अरे स्वप्नील, नंतर बोलतो. हाय हाय, इथे कुठे? आलो इकडे शिवाजी पार्क मध्ये थोडंसं फिरायला, परफॉर्मन्सची जागा बघत होतो. अरे माझा ब्लॉग चालू होता आणि तू अचानक भेटला. अरे यार, नाईस टू मीट यू सर. बरं, हा माझा मित्र आहे स्वप्नील खेडेकर. याची एक वेगळी ओळख आहे, तुम्हाला सांगतो मी. अरे यार, तुम्ही गोल्डन मॅन स्टॅच्यू मॅन तुम्ही ऐकलं असेल, जो गोल्डन कलरमध्ये बघा बहुतेक ठिकाणी तुम्हाला दिसतो, शिवाजी पार्कमध्ये किंवा वेगवेगळ्या मॉल्समध्ये, स्पेशली दादरमध्ये. तर हा तो स्वप्नील खेडेकर, हाच तो व्यक्ती आहे, हा त्याचा फेस आहे. थँक्यू सो मच सर. बरं मित्रांनो, स्वप्नील गोल्डन मॅन म्हणून खूप फेमस आहे, पण सध्या त्याचं मी नवीन रूप पाहिलं आहे. तो आता इंडियन क्रिकेट टीमला सपोर्ट करतोय. अरे हां, त्याचे व्हिडिओ पाहिले मी. अच्छा. आणि खूप अमेझिंग व्हिडिओ आहेत. कसं तुम्ही बघा ते. बरं स्वप्नील, मला सांग, ही क्रिकेटचा थॉट हा कसा, म्हणजे आता क्रिकेट टीमला सपोर्ट, ही आयडियाज कुठून आली तुझ्या डोक्यात? मी गेले 3.5-4 वर्ष गोल्डन मॅनचे परफॉर्मन्स करतो आहे. तर लोकांच्या चर्चेमध्ये गोल्डन मॅन म्हणूनच ओळख होती. आपल्या इंडियामध्ये स्पोर्टमध्ये कोणताही लिव्हिंग स्टॅच्यू नाही आहे. तर म्हटलं आता नवीन चॅम्पियन ट्रॉफी पण येते आणि प्रत्येकजण आपल्या क्रिकेटचा आवडता छंद आहे, क्रिकेट हा आवडता छंद आहे आणि प्रत्येकजण हा क्रिकेटचा चाहता आहे. म्हणून मी विचार केला की आता चॅम्पियन ट्रॉफी पण येते आणि मी पण एक लहानपणापासून मला क्रिकेट खेळायची खूप आवड होती, पण काही कामानुसार किंवा काही स्वप्नांनुसार मला क्रिकेट खेळता नाही आलं. पण स्टेडियममध्ये जरी क्रिकेट खेळता नाही आलं तरी स्टेडियममध्ये आपली कला दाखवून क्रिकेटर लोकांचं मन जिंकू शकतो. एवढंच फक्त हे माझं स्वप्न आहे, बस. नाही, बरोबर बोला तू. ॲक्च्युली प्रत्येकाच्या, म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनात एक क्रिकेटर लपलेला आहे. तो प्रत्येक जण गल्लीत क्रिकेट खेळलेला आहे. हो, नक्कीच. आणि आपण भले मैदानात जरी खेळत नसलो तरी आपण बाहेरून जो टीमला सपोर्ट करतो सर, आपण ग्राउंडवरती आहोत. आता लेटेस्ट जो T20 वर्ल्ड कप आपण जिंकलो, सूर्यकुमार यादवने जी कॅच पकडली होती, असं वाटतं आपणच ती कॅच पकडली आहे. अरे दिल जितले सूर्यकुमार यादव केले, तर भाई बिग थँक्स. सो ज्या प्रत्येक मोमेंट आपण जगले आहेत, तर खूप छान वाटतं की तो एक क्रिकेटची थीम घेऊन आलायस आणि ते लोकांना आवडेल, मला असं वाटतं. तर स्वप्नील बघा, कोइन्सिडन्स बघा, स्वप्नील खेडेकर, स्वप्नील नांदिवडेकर. बरं स्वप्नील, मला एक विचारायचं आहे तुला. बोला ना. की आता आम्ही कॉलेज केलं, नंतर जॉबला लागलो. अच्छा. आणि तुला गोल्डन मॅन बनायचं आहे आणि असंच काहीतरी करायचं आहे. अच्छा. हे सहजासहजी सुचत नाही आपल्याला, पण कधीतरी आपल्याला एक ठेस लागते किंवा एक लाईफमध्ये स्पार्क येतो की आपल्याला कुठेतरी अचानक काहीतरी वेगळं करायची इच्छा होते आणि मला सगळं गेलं खड्ड्यात, आता आपण काहीतरी वेगळं करू. हा तुझा स्पार्क तुझ्या लाईफमध्ये तुला कधी आला? ॲक्च्युली माझ्या काही प्रायव्हसी काही गोष्टी आहेत, त्या मी सगळ्याच नाही शेअर करू शकत, पण काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला शेअर करू शकतो. की जेव्हा जवळचा माणूस आपल्यापासून, जेव्हा जवळचा माणूस आपल्याला दुखावतो किंवा आपल्याला रिजेक्ट करतो, तेव्हा माणसामध्ये एक ऊर्जा तयार होते, एक एनर्जी तयार होते. आणि ती एनर्जी मी माझ्या एका जवळच्या, माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, तिच्याकडून घेतली. अरे ब्रेकअपची स्टोरी आहे म्हणजे. अरे यार, ठुकरा की मेरा प्यार. अरे असं नाही आहे ॲक्च्युली, पण ते बोलतात ना की एक जवळची व्यक्ती असते, आपण आपल्या जीवावर त्या व्यक्तीवरती प्रेम असतं किंवा काळजी असते आपली. आणि तो व्यक्ती आपल्याला जेव्हा साथ सोडून जातो, तेव्हा आपल्याला काहीतरी वाटतं यार की यार आपण पण काहीतरी केलं पाहिजे. कारण आणि मला अशासाठी रिजेक्ट केलं होतं की
की तू तुझ्या लाईफमध्ये हिरो आहेस. म्हणून मी या सगळ्या गोष्टी केल्या आणि मला सुचलं की नाही काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणून मी ही स्टेप उचलली. खूप चांगली स्टेप आहे आणि मी पण बरं झालं तुला रिजेक्ट केलं ते, कारण की मग आम्हाला हा नवीन स्वप्नी खेडेकर नसता भेटला. आणि रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा तू खचला नाही, कारण की आपण खूप असे एक्झाम्पल बघतो, मुलं खचून जातात, पुढे काहीच करत नाही किंवा व्यसनाच्या आहारी होतात. ज्या तू गोष्टी एक होतात चांगलं त्या- एक्झाम्पल सेट केलंस की खचला नाहीस तू, तुझं काम चालू ठेवलंस. ठीक आहे, ती व्यक्ती तुझ्या लाईफमध्ये येऊ न येऊ, पुढे तुझ्या लाईफमध्ये नवीन माणसं येतील, नवीन माणसं जोडली जातील, पण तुझं काम नाही थांबणार. ज्या गोष्टी होतात ते चांगल्यासाठीच होतात ॲक्च्युली. कि ऊपर वाला भी जो देखता है वो सब प्लान करके ही मतलब भेजता है. वैसे ही सीन मेरे साथ हुआ था कि ऊपर वाले ने भी मुझे एक इंसान से मिलाया और उसने मतलब वो एग्ज़ाम ले रहा था कि टेस्ट ले रहा था कि ये बंदा ये लड़का मतलब क्या कर सकता है, और उसने ऐसे टेस्ट लिए कि उस भगवान के उस एग्जाम में मैं पास हो गया. पास झालास तू आणि मी बघतोय तुला, मी तुला जवळून पाहतोय. तू ज्या पद्धतीत ते सगळं करतोय आणि तुझे एफर्ट्स टाकतोय ते खूप म्हणजे लाजवाब आहे. Thank you, स्वतःला thank you. Thank you so त्याच्या much. नावात एक रेकॉर्ड सुद्धा आहे की सर्वात जास्त मिनिटं तो उभा आहे. किती मिनिटाचा रेकॉर्ड आहे तो? बेंगलोरला माझा एक 1 hour 55 minutes म्हणजे जवळजवळ एक 2 तासाचा रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड बेंगलोर सिटीमध्ये आहे. बँगलोरमध्ये तो 1 तास 55 मिनिटं उभा होता. 1 तास 55 मिनिटं. तर आपल्याला त्या क्लिप पण बघायला नाही भेटू शकत, कारण त्यावेळी माझ्याकडे मोबाईल वगैरे पण जास्त म्हणजे अँड्रॉइड मोबाईल नव्हता. होता अँड्रॉइड मोबाईल, पण शूट वगैरे मला करता नाही आलं आणि मला हिंट पण नाही भेटली. त्याच्यानंतर मला तिथल्याच एका माणसाने मला वाटतं त्याने मला सांगितलं की तुझं हा रेकॉर्डमध्ये नाव जातं, कारण त्यांचं शूट चालू होतं. पण मलाही माहिती नाही ॲक्च्युली, मीही बघितलं नाही पण खरी कोणती गोष्ट आहे. पण आहे नक्की, कारण मला त्या माणसाने क्लिअर सांगितलं की तुझं रेकॉर्डमध्ये नाव येणार आहे. रेकॉर्ड होत राहतील, पण तुझं काम जे आहे ना ते लोकांपर्यंत रेकॉर्ड नाही, तुझं काम पोचतं. आणि तुम्ही ना याचे व्हिडिओज बघा, मी तुम्हाला ना याची लिंक शेअर करेन माझ्यामध्ये. खरंच चांगलं आहे. कधी कधी मेसेज, आता मध्ये त्यांनी एक मेसेज घेऊन तो उभा होता. दिवाळीच्या टायमाला त्यांनी काय लिहिलं होतं माहिती आहे काय, की आमच्यासारख्या कलाकारांना बोनस भेटू शकतो का. दिवाळीमध्ये आणि दिवाळी बोनस आमच्या कलाकारांना सुद्धा मिळू शकतो का. आणि खरंच म्हणजे ठीक आहे, आपण जॉब करतो, आपल्याला बोनस मिळतोच, पण यांचं काय, जे खरंच स्ट्रीटला येऊन ते लोक परफॉर्म करतात, जे लोक आपले आर्ट दाखवतात, त्यांचं काय. आणि खूप चांगलं आहे स्वप्नी. माझ्याकडे तुला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू. स्वप्नील सरांना पण भेटून खूप मस्त वाटलं, छान वाटलं आणि खूप मनाने पण खूप छान आहेत, सुंदर आहेत आणि मनात त्यांच्या काही नाही आहे. कोणताही माणूस जरी त्यांना जर आवडला किंवा त्या व्यक्तीबद्दल ते कोणत्याही व्यक्तीसोबत जर ते बोलले तर समोरच्या माणसाला असं वाटणार नाही की हा माणूस परका आहे म्हणून. सर आणि यांनी 2 वेबसिरीज 2 की मराठी अल्बम सॉन्ग केलंय. वेब सिरीज नाही, शॉर्ट फिल्म केलं. 2 शॉर्ट फिल्म, सॉरी बघा 2 तुम्ही. शॉर्ट फिल्म नक्की मी तुम्ही रिलीज बघा. केली माझ्या चॅनलला थोड्या दिवसांनी माझ्या शॉर्ट फिल्म्स. आणि आता एक मराठी अल्बम सॉन्ग केलं मी, त्याच्यामध्ये स्वप्नीलचा पण एक छोटासा रोल आहे त्याच्यात. दादूस की हल्दी म्हणून दादूस की आपला हल्दी. मराठी अल्बम सॉन्ग आहे. तर नक्की वॉच करा मित्रांनो आणि नक्की सपोर्ट करा, नक्की शेअर करा, कारण आपले अजून अल्बम सॉन्ग आपले सर लाईन अप मध्ये आहे. नक्कीच. चहा चहा चालू आहे स्वप्नील सोबत. स्वप्नील, माझ्याकडनं तुला शुभेच्छा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि तुझ्या नवीन जो प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, सरप्राईज आहे, मला सुद्धा माहिती आहे, जास्त तू डिटेलमध्ये आपल्याला सांगणार नाही. आणि मलाही असं वाटतं की तू नको सांगूस, कारण की ते सरप्राईज खूप चांगले असतात, मला खूप आवडतात. ठीक आहे, थँक्यू सो मच. शुभेच्छा नक्कीच तुला. असे सपोर्ट करत राहा मला आणि असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या. पण अचानक भेटून खूपच बरं वाटतं सर. खूपच म्हणजे चहा, तुझ्यासोबत चहा झाला, बरेच दिवस झाले. मला वाटतं आपण ते अल्बम सॉन्ग शूट केल्यानंतर आपली मीट आहे. हां, त्याच्यानंतर आपण पहिल्यांदाच भेटलो. पहिल्यांदाच भेटलो, त्या अल्बम नंतर आपण भेटलोच नाही. नाही. पण चांगलं वाटलं आणि माझ्या ब्लॉगची सुरुवात तुझ्यापासून झाली, मला खूप बरं वाटतं. सो तुम्ही बघा, स्वप्नीला सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू सो मच.